नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवर मध्ये आपलं स्वागत आहे. सुरुवात करूयात आत्ताच्या सर्वात मोठ्या बातमीनं. हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस घंटा वाजायच्या आधीच तापू लागला. एक कारण ठरले माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक. मविया सरकार बनत असताना आणि सत्तेत आल्यावर ज्यांनी किल्ला लढवला, भाजपवर अखंड तुटून पडण्याचा संजय राऊत यांच्या सोबत जर एखादं नाव असेल तर ते नवाब मलिक. त्यामुळे भाजपने सुद्धा मलिकांवर हल्ले करणं सोडलं नाही. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. जवळपास 1.5 वर्ष ते तुरुंगात होते. देशद्रोहांशी, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींशी, दाऊद इब्राहिमशी, अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप त्यांच्यावर झाले. नवाब मलिकांच्या पैशाचा ट्रेल, टेरर फंडिंगचा अँगल त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत पोटतिडकीनं महाराष्ट्राला समजावून सांगितला होता. 4च महिन्यापूर्वी नवाब मलिक तब्येतीच्या कारणावरून अंतरिम जामिनावर बाहेर आले. मधल्या काळात राज्यात बऱ्याच उलथापालथी झाल्या. अजितदादांनी वेगळी चूल मांडत भाजपसोबत घरोबा केला, थेट सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे नवाब मलिक दादांसोबत की काकांसोबत हा प्रश्न विचारला जाऊ लागला. त्याचं क्लिअर कट उत्तर आज मिळालं. देशद्रोहांशी संबंध असल्याचा, टेरर फंडिंग केल्याचा आरोप असलेले नवाब मलिक हिवाळी अधिवेशनात थेट सत्ताधारी बाकांवर दिसले. काही महिन्यांपूर्वी मलिकांची पाठराखण करणारी उद्धव ठाकरे गटातील नेते त्यांनी बाजू बदलताच आज मलिकांवर टीका करताना दिसले. तर मलिकांच्या टेरर फंडिंगचं गणित महाराष्ट्राला समजावून सांगणारे देवेंद्र फडणवीस आज मलिकांवर टीकेला उत्तर देताना दिसले. अर्थात त्यांनी सगळा दोष तत्कालीन मविया सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला. मात्र नवाब मलिक महायुतीसोबत आहेत हा संदेश जाणं, हा मुद्दा अडचणीचा ठरू शकतो हे भाजपच्या लक्षात आलं असेल. त्यामुळे दिवस सरताना फडणवीसांनी अजितदादांना एक पत्र लिहिलं. नवाब मलिक यांना महायुतीत सामावून घेणे योग्य ठरणार नाही. सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा, या अटल बिहारी वाजपेयींच्या शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. संपूर्ण पत्र आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी झिरो आवर मध्ये आम्ही याच विषयावर विचारलेला आजचा आपला प्रश्न पाहूयात आणि त्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, नवाब मलिक दोषी आहेत का, यापेक्षा ते कोणाच्या बाजूला आहेत हे नेत्यांना जास्त महत्वाचे आहे का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. जेलमधून सुटल्यावर आमदार नवाब मलिक कुठल्या गटात याबद्दल त्यांनी तटस्थ भूमिका घेतली होती. मात्र आज त्यांना आपले पत्ते उघडावे लागले. विधान भवनात आले, ते कुठल्या दालनात जाणार हे सर्वच उत्सुकतेनं बघत होते. नवाब पोहोचले अनिल पाटील यांच्या ऑफिसमध्ये. अनिल पाटील हे अजितदादा गटाचे प्रतोद आणि तेव्हाच लक्षात आले की मलिकांचे ठरले. तसेही अजितदादांच्या निकटवर्तीय म्हणूनच मलिकांचे नाव होते. त्यात ते विधानसभेत आले आणि सत्ताधारी बाकांवर बसले. कालपर्यंत त्यांचे मित्रपक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लगेच टीका सुरू केली. देशद्रोहाचा आरोप असलेले नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले, अशी टीका विधान परिषदेत ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. कशा रंगल्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी, पाहूया. देवेंद्रजी, आपण ज्या अजितदादांना पत्र लिहित आहात त्याच अजितदादांवर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी अर्थात सन्माननीय नरेंद्र मोदीजींनी एक सभासद विधानसभेचे सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसले. यांच्याविषयी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार जाहीर वक्तव्य केलेलं आहे की एका देशद्रोहाच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही.
उघड दाऊद इब्राहिमची वेगळ्या पद्धतीने आर्थिक व्यवहार झाले, याच्याविषयी सुद्धा सरकारची भूमिका काय आहे हे आम्हाला माहिती पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. की ज्यांच्या नेत्यांनी ही भूमिका घेतली की प्रत्यक्ष व्यक्ती जेलमध्ये असताना देखील आम्ही मंत्रिपदावरून काढणार नाही, आम्ही मंत्रिपदावरून काढणार नाही, ते आता इथे भूमिका मांडताय, ते भूमिका मांडतात. आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नाही. मी आणि मुख्यमंत्री एकमेकाच्या मांडीला मांडी लावून बसलो आहोत आणि आमच्या बाजूला अजितदादा मांडीला मांडी लावून बसले आहेत, त्यांच्या बाजूला भुजबळ साहेब बसले आहेत. त्यामुळे आमची काळजी करू नका. पहिल्यांदा तुम्हाला हे उत्तर द्यावं लागेल की देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्रिपदावरून का काढलं नाही याचं उत्तर आधी द्या, मग आम्हाला सवाल विचारा. नवाब मलिकांवर गंभीर आरोप असताना त्यांचं असं सरकार सोबत असणं किंवा भाजप सोबत असणं चुकीचा संदेश देणारं असेल. त्यात आत्ताच्या घडीला शिंदे फडणवीस पवार सरकारला मलिकांची तातडीची गरज सुद्धा नाही. त्यामुळे असेल कदाचित पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र अजित पवारांना लिहिलं. त्या पत्रात नेमकं काय म्हणाले फडणवीस ते पाहूयात. प्रति श्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र तथा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सस्नेह नमस्कार. माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतु ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि सत्ता जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्यानं बाहेर आहे. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे हे योग्य होणार नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे हा सर्वस्वी आपला अधिकार आहे हे मान्यच आहे, परंतु त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो. त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे. त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांची आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल अशी मला आशा आहे. आपला नम्र देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस हेच पत्र न लिहिता आपली भूमिका थेट अजित पवारांना सांगू शकले असते. मात्र त्यांनी हा पत्र प्रपंच करत फक्त अजित पवारांनाच नाही, विरोधकांसह मित्र पक्षांनाही एक संदेश दिलाय. दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेल्या पत्राला महायुतीतील मित्रपक्ष शिवसेनेनं समर्थन दिलंय. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत भूमिका पुढे यायची आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी बाजू मांडली आहे. मात्र अजित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय. असं असलं तरी विरोधकांना मात्र सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्यासाठी आयतीच संधी मिळालीये. पाहूयात. ते जर आमच्या सत्ताधाऱ्याच्या खुर्चीवर जर बसले किंवा आमच्या याच्यामध्ये सामील झाले याचा अर्थ त्यांना आम्ही ॲक्सेप्ट केला असा होतो. मग याचा दुसरी बाजू जी पाहिली तर विरोधक याचं भांडवल करायला लागलेत आणि आम्हाला परवडणारं नाही. सत्तेसाठी आपण हे जर कॉम्प्रोमाइज करू तर हे लोकांना आवडणार नाही. म्हणून देवेंद्रजींनी अत्यंत स्पष्टपणे पत्र लिहिलेलं आहे की आम्हाला देशापेक्षा कोणी मोठा नाही. म्हणून मी सुद्धा देवेंद्रजी जे पाठवलेलं पत्र त्याचं मी स्वागत करतो. देवेंद्रजी, आपण ज्या अजितदादांना पत्र लिहित आहात त्याच अजितदादांवर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी अर्थात सन्माननीय नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्रात येऊन 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा आणि बँक घोटाळ्याचा आरोप केला होता. एवढा गंभीर आरोप झाल्यावरही 48 तासाच्या आत त्यांना सत्तेमध्ये सामावून घेणे हे तुमच्या नैतिकतेमध्ये बसले होते का? आणि त्यावेळेला सत्तेपेक्षा देश मोठा
हे तुम्हाला तत्वज्ञान का सुचले नाही? अजितदादांना सत्तेत सामावून घेणे चुकीचे आहे असे सांगणारे पत्र देवेंद्रजी आपण भाजपच्या कोणत्या नेत्याला लिहाल? एवढाच साधा प्रश्न आहे. ही महायुती होत असताना देवेंद्रजींचा देखील रोल आणि वाटा हा सिंहाचा राहिलेला आहे आणि म्हणून देवेंद्रजींनी जे पत्र लिहिलेलं आहे ती आमच्या सगळ्यांचीच भूमिका आहे आणि त्यांनी पत्रातनं नवाब मलिक यांच्याबद्दलची भूमिका मांडल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणून मी मांडणं योग्य आहे असं मला वाटत नाही. परंतु देवेंद्रजींनी मांडलेली भूमिका ही स्पष्ट भूमिका आहे आणि स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे त्या स्पष्ट भूमिकेशी आम्ही सगळे सहमत आहोत. देशद्रोहाचे आरोप आम्ही केले असतील, त्यांचं निर्दोषत्व सिद्ध झालेलं नसेल आणि ते सत्ताधारी पक्षामध्ये त्याचा सहभाग होत असेल तर ते आम्हाला मान्य नाही, किंबहुना पसंत नाही, हे धाडसानं सांगणारं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेबांचं या ठिकाणी आहे. कारण सकाळी आज विधिमंडळाच्या सभागृहामध्ये अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांनी ज्यावेळेला आक्षेप घेतला त्यावेळेला देवेंद्रजींनी स्पष्टपणे सांगितलं ते आमच्या मांडीला मांडी लावून बसलेले नाहीत. सत्तेत असताना एखाद्या आमदाराच्या वरती ज्याच्यावरती आरोप आहे त्याला आपल्या सहकारी पक्षातल्या सहकार्याबरोबर सांगणं की त्यांना आपल्या पक्षात घेऊ नका. एक धाडस म्हणजे देशहित, देशाबद्दलचं असलेलं प्रेम, भारतीय जनता पार्टीचे असलेले विचार आणि ज्या संस्कारामध्ये देवेंद्रजी वाढले त्या संस्काराच्या माध्यमातून देशहित प्रथम हे त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला. आम्ही सर्व जे काही आम्ही पदाधिकारी आहोत, आमदार आहोत, कार्यकर्ते आहोत, हे देवेंद्रजींच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. हमारे लिए देश प्रथम और उसके बाद कोई सत्ता ये विषय आता है. सत्ता आती है, सत्ता जाती है, लेकिन कुछ बिंदुओं पर हम कॉम्प्रोमाइज कर नहीं सकते, ना करेंगे. जिस प्रकार के आरोप नवाब मलिक की ओर है वो आरोपों को एफिडेविट करून पाठिंबा दिला किंवा ते अजित पवार गटांच्या बरोबर आहे, म्हणजेच महायुती बरोबर आहेत. आता राहिला विषय आज जे काही आरोप विधान परिषदेमध्ये झाले त्यामुळे तो एक स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून कदाचित हे पत्र किंवा हे ट्विट व्हायरल केलं असावं किंवा ट्विट केलं असावं. मुळात त्यांना सप्लिमेंटरीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी पैसे दिल्याची माहिती आहे त्यांच्या मतदारसंघात. म्हणजे महायुतीचा आमदार म्हणूनच त्यांना ट्विट करून ते पैसे दिल्याची माहिती आहे. आता भारतीय जनता पक्षाला त्यातून सुटका मिळवायची असेल, आम्ही त्यांच्याबरोबर नाही, ते आमच्याबरोबर नाही दाखवण्यासाठी त्यांचा तो प्रयत्न असावा असं मला वाटतं. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि मविया सरकारमध्ये अल्पसंख्याक मंत्री असलेले नवाब मलिक तुरुंगात का गेले? तर त्यासाठी आपल्याला 2 वर्ष मागे जावं लागेल, जेव्हा आर्यन खान कॉर्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरण झालं. त्यानंतर नवाब मलिक यांनी तत्कालीन आर्यन खानला अटक करणाऱ्या NCB अधिकारी समीर वानखेडेंवर आरोप केले. पुढे हाच सामना नवाब मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सुरू झाला आणि त्याच दरम्यान मलिकांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या नातेवाईकांशी व्यवहार केल्याचा आरोप फडणवीसांनी केला आणि प्रकरण ईडीकडे गेलं. पुढे काय काय झालं या प्रकरणात आणि त्याचा आजच्या घडामोडींशी कसा संबंध आहे पाहूयात. अखेर नवाबबाईंनी दादांचा गट निवडला आणि 4 महिन्यापासून राजकीय विश्वाला आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. फेब्रुवारी 2022ला मंत्री असताना नवाब मलिकांना अटक झाली आणि पुढच्या महिन्यात म्हणजे मार्च 2022ला झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार आरोप केले. महाराष्ट्राचं सरकार हे जर त्यांच्या पाठीशी उभं राहील तर जणू काही हे सरकार, अध्यक्ष महोदय, हे दाऊदच्या पाठीशी उभा आहे का अशा प्रकारचा विचार या संपूर्ण महाराष्ट्रात. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, नवाब मलिकांचा राजीनामा हा झालाच पाहिजे. अध्यक्ष महोदय, ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत अशा लोकांनी माझ्याशी बोलू नये. त्यानंतर ईडीनं आरोपपत्र दाखल केलं. त्यांच्या आरोपपत्रानुसार नवाब मलिक यांनी सरदार शाहवली खानच्या साथीनं गोवावाला कंपाऊंडच्या भाडेकरूंचा सर्व्हे केला.
मलिक यांनी सरदार खान आणि हसीना पारकर सोबत अनेकदा बैठका केल्या. मलिक यांनी गोवावाला कंपाऊंडमध्ये बेकायदेशीर एक गाडा अडवून ठेवला. 1993च्या बॉम्बस्फोटातला आरोपी सरदार शाहवली खान जेलमधून पॅरोलवर बाहेर यायचा तेव्हा बैठका झाल्या. मलिक यांच्या हसीना पारकर आणि सरदार खान यांच्याबरोबर अनेक बैठका झाल्या. गोवावाला कंपाऊंडचा अधिकाधिक भाग गिळंकृत करण्यासाठी मलिकांनी बेकायदेशीर भाडेकरू घुसवले. हसीना पारकरनं सलीम पटेलच्या साथीनं गोवावाला कंपाऊंडचा वाद मिटवल्याची हसीनाच्या मुलाची कबुली राहिली. कालांतरानं ही सारी मालमत्ता नवाब मलिक यांना विकण्यात आली. हसीना पारकर 2014 म्हणजे तिच्या मृत्यूपर्यंत दाऊदचे आर्थिक व्यवहार सांभाळत होती. हसीना पारकरचा मुलगा अलिशान यानं याबाबत कबुली दिल्याचा ईडीच्या आरोपपत्रात उल्लेख आहे. पुढे मंत्री नवाब मलिकांना अटक झाली आणि काही महिन्यात ठाकरे सरकार कोसळलं. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सोडलं आणि ते मुख्यमंत्री झाले. त्यांनीही मुख्यमंत्री म्हणून पहिल्याच भाषणात नवाब मलिकांचा देशद्रोही म्हणून उल्लेख केला. नवाब मलिक याला मी देशद्रोही म्हणालो ज्या दाऊदने बॉम्बस्फोट केले. या मुंबईमध्ये देशद्रोही दाऊदने बॉम्बस्फोट केले. शेकडो लोक निरपराध लोक मेले आणि सरदार खान त्याच्यामध्ये त्याला कन्व्हिक्शन झालं, सजा झाली आणि या देशद्रोही दाऊद बरोबर ज्यांनी व्यवहार केला हे इस्टॅब्लिश झालंय. पुढे जुलै 2023ला अजित पवार शिंदे सरकारमध्ये सामील झाले आणि 11 ऑगस्ट 2023ला मलिकांना जामीन मिळाला. 14 ऑगस्टला खासदार सुप्रिया सुळेंसह अजित पवार गटाच्या आमदारांच्या उपस्थितीत नवाब मलिक घरी पोहोचले. पुढे काही दिवस राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी मलिकांच्या घरी जाऊनच भेटीगाठी घेतल्या. दोन्ही गटाच्या नेत्यांच्या तोंडी नवाबभाई आपलेच अशी वक्तव्य होती. नवाबभाई मात्र तटस्थच होते. कोणालाही कळेना की नवाबभाई नेमके कोणाचे. ते चित्र आज स्पष्ट झालं. मात्र त्यांच्या निर्णयानं एक गोष्ट ठळकपणे दिसली, ती म्हणजे ज्यांच्या आरोपानंतर नवाब मलिक तुरुंगात गेले तेच भाजपचे नेते त्यांच्या बचावासाठी धावले आणि जेव्हा नवाब मलिकांची सुटका झाली तेव्हा त्यांच्यासोबत असणारे, त्यांच्यासाठी फटाके फोडणारे, स्पेशली मवियाचे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते मात्र त्यांच्या विरोधात उभे ठाकले. काही दिवसांपूर्वी अजितदादा म्हणाल्याप्रमाणे राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो आणि आज तेच अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं. 0वर ABP माझा. आज नवाब मलिकांनी भूमिका स्पष्ट केली. तिथे फडणवीसांच्या पत्रानंतर सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत काय प्रतिक्रिया दिली आहे ती बघूया. नागपूरच्या अधिवेशनात नवाब मलिक यांच्यावरून आज दिवसभर बरंच रणकंदन झालं आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी सुप्रिया सुळे आपल्यासोबत आहेत. जेलमधून ज्यावेळेस ते सुटले त्यावेळेस त्यांना रिसीव्ह करायला आपण होतात, मात्र त्यांचा तिथपासूनचा प्रवास आज आपण पाहिलं तर अजित पवार गटामध्ये जाऊन बसण्यापर्यंत झाला. हा अपेक्षित होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते जेलमध्ये किंवा कोर्टाच्या अडचणीत होते तेव्हा सुप्रिया सुळे प्रत्येक वेळीस अर्थ रोडला पण गेलेली आहे. आपल्याला आठवत असेल भुजबळ साहेबांच्या वेळीस ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून नाही, पण भुजबळ साहेब आणि त्यांची सून शेफाली ही मला अतिशय प्रिय आहे आणि त्या काळात ही आमची नैतिक जबाबदारी होती की भुजबळ साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते आणि त्याच्यामुळे जरी ते जेलमध्ये गेले असले तरी आमची नैतिक जबाबदारी होती. अडचणीच्या काळात एकामेकाच्या बरोबर नाही राहायचं तर कधी राहायचं. त्याच्यामुळे आर्थर रोड जेल असेल, कोर्टात असेल, मी सातत्याने भुजबळ साहेबांच्या आणि त्यांच्या कुटुंबावर राहिले आणि मला नेहमी त्याचं समाधान आहे. त्यानंतर राऊतसाहेब असतील, देशमुख साहेबांचं कुटुंब असेल, नवाबबाईंचं कुटुंब असेल, असे राऊतसाहेब असे अनेक कुटुंब आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा शिवसेनेचे असतील ज्यांना कोर्टात जेलमध्ये जाण्याची वेळ आली त्यावेळेस प्रत्येक वेळेस मग जेल असेल किंवा त्यांना भेटण्यासाठी कोर्टात असेल त्यांच्या कुटुंबाला जो काही फुलाची पाकळी आम्ही काय करू शकत होतो हे
हे अदृश्य शक्तीच सगळं करत होती. काय आम्ही कधी केलं नाही. आम्ही सत्तेत अनेक वर्ष होतो, पण आम्ही कधीच कुणावर आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी असल्या भानगडी केल्या नाहीत. आम्ही पारदर्शकपणे लोकांच्या मध्येच गेलो आणि त्यातून न्याय मागितला. आम्ही कधी लोकांवर सुडाचं राजकारण कधी केलं नाही सत्तेत असताना, आणि कधी करणार नाही. ही आमची संस्कृती नाही. पण आता नवीन ओरिजिनल भारतीय जनता पक्षही करायचं नाही. अटलजींची भारतीय जनता पक्ष, सुषमाजींचा भारतीय जनता पक्ष, अडवाणी साहेबांचा भारतीय जनता पक्ष, अरुण जेटलींचा भारतीय जनता पक्ष, त्यांनी असं सुडाचं राजकारण केलं नाही. आता ही नवीन अदृश्य शक्ती येऊन आज आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी करून घरं मोडायची, पक्ष फोडायचे, एवढंच सगळं दिसतंय. दुर्दैवाने आज एजन्सीज जे काम करतायत, मला ह्या प्रत्येक एजन्सीजचा अभिमान आहे की त्यांनी पारदर्शकपणे अनेक वर्ष चांगलं काम केलेलं आहे. पण आता नवीन ही अदृश्य शक्ती काय करते, आणि गलिच्छ राजकारण जे महाराष्ट्रात आणि भारतात झाले, अतिशय दुर्दैवी. नाही, पण तुम्हाला अपेक्षा होती ते त्यांच्या बाजूने जाऊन बसतील आज? मला माहिती नाही, कारण पार्लमेंट असेंब्लीमध्ये सीटिंग कोण करतं? पार्लमेंटमध्ये तरी सीटिंग स्पीकर ठरवतात. त्याच्यामुळे कुठे त्यांची सीट दिली होती वगैरे ह्याची माहिती मला माहिती नाही. आणि महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये पार्लमेंट सारखीच पद्धत आहे का, हे आता मला माननीय जयंत पाटील साहेब आणि नवाबभाईंशी बोलल्यावरच मला नक्की कळेल. एक पत्र पण फडणवीसांनी अजित पवारांना लिहिलं आहे, आणि त्यात असं म्हटलंय, उल्लेख केला आहे त्यांचा, की देश महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे नवाब मलिकांना आम्ही युतीमध्ये घेऊ शकत नाही, असं स्पष्ट लिहिलं आहे. मला नक्की कळत नाही, कारण का अट नक्की कसली आहे? कोर्टात केस चाललेली आहे, आणि लॉमध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही न्याय प्रक्रियेबद्दल बोलता, एव्हरीबडी इज इनोसंट टिल दे आर प्रूव्हन गिल्टी. नवाबांची केस कोर्टात चालू आहे, ते बेलवर आहेत. आणि अनेक नेते असेही या महायुतीमध्ये जे बेलवर आहेत आणि मंत्रिमंडळात आहेत. महाराष्ट्रात असेल किंवा दिल्लीत आणि अनेक राज्यांमध्ये अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे भ्रष्ट जुमला पार्टीनी सिलेक्टिव्हली ही गोष्ट करणं, म्हणजे काय मागे नवाबांच्या मागे षडयंत्र आहे, ह्याचा थोडासा आपल्याला अभ्यास करावा लागेल. याचं कारण असं, दोन गोष्टी सातत्याने नवाबांनी केल्या आहेत. एक म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अतिशय इफेक्टिव्ह असे स्पोक्सपर्सन होते, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की ड्रग्ज माफिया, जो ड्रग्सचा सगळं कार्टेल महाराष्ट्रात होतं किंवा देशात चाललं होतं, त्याच्या विरोधात पूर्ण ताकदीने त्यांचा पर्दाफाश करण्याचं काम अतिशय जबाबदार नागरिक म्हणून नवाबभाईंनी केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मागे काही कुणाचंही षडयंत्र आहे का? कारण का तुम्ही महाराष्ट्रात बघता, देवेंद्रजी स्वतःच म्हणले होते की जेव्हा आम्ही ड्रग्ज माफिया करू ते आम्ही सगळं, आणि ते पूर्ण एक्सपोज करू आणि नावं सांगू. आजपर्यंत माझ्या वाचनात किंवा तुमच्या चॅनलवर नावं ऐकलेली नाहीत. आणि त्याचबरोबर आणि एक महत्त्वाची गोष्ट की मी स्वतः म्हणलं होतं की देवेंद्रजी, तुम्ही राजकारण बाजूला ठेवू, ड्रग्सच्या विरोधात तुम्ही जर पूर्ण ताकदीने लढणार असेल तर सगळं राजकारण एका बाजूला ठेवू आणि पूर्ण ताकदीने ड्रग्सचं माफियाचं कंबरड मोडण्याचं जर काम तुम्ही करणार असाल तर आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्यावर उभं राहू. पण तसं होताना दिसत नाही. आणि सिलेक्टिव्हली ज्या पद्धतीने होते, म्हणजे नवाबभाई नागपूरला जाणारच होते, त्यांची जागा ठेवली होती, ह्याचा अर्थ स्पीकरांना माहितीच होता ते बसणार आहेत. त्यामुळे अर्थातच ही फसवाफसवी किंवा शब्दाला नक्की त्यांनी आधी तर शब्द दिलाच असेल, काहीतरी चर्चा झालीच, असं होत नाही ना. आणि देवेंद्रजींना जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर त्यांनी आघाडी केली तेव्हा सगळ्याचा विचार त्यांनी केलाच असेल ना. आणि सिलेक्टिव्हली होतं. नॅचरली करप्ट पार्टी आम्हाला म्हणायची, हे तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेलं आहे. बरं, अशी वेळ का आली त्यांच्यावर, की पत्र लिहिण्याची वेळ नामुष्की का आली त्यांच्यावर? आता याचं उत्तर तुम्हाला देवेंद्रजींना विचारलं गेलं, मी कसं करणार? आणि माझा विश्वास या देशाच्या कोर्टावर आहे. सत्यमेव जयते. या सगळ्या ज्या केसेस नवाबभाईंवर झालेल्या आहेत, माझा विश्वास आहे त्यांचं कुटुंब आणि नवाबभाईंच्या मागे सुप्रिया सुळे पूर्ण ताकदीने उभं राहील आणि सत्य कोर्टाकडून आम्हाला नक्की न्याय मिळेल आणि सत्य बाहेर येईल. सत्यमेव जयते ही माझा पूर्ण विश्वास हा नवाब मलिक आणि नवाबभाई आणि त्यांच्या पूर्ण फॅमिली, त्यांच्या मुली, त्यांची सून, मुलं सगळ्यांबरोबर आहे. पत्र जे लिहिलेलं आहे फडणवीसांनी, त्यामध्ये त्यांनी अजित पवारांचा उल्लेख जो केला आहे तो उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, याबद्दल तुमची काय? आता ते त्यांच्या सोयीने लिहितात. पक्षाचा एक तर ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकच पक्ष आहे आणि त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार आहेत. इलेक्शन कमिशनमध्ये केस चाललेली आहे. त्यामुळे आणि मला काय आश्चर्य वाटत नाही हो. ते तुम्हाला माहिती आहे भ्रष्ट जुमला पार्टी कशी आहे. ती आधी भारतीय जनता पक्ष होता, माझ्या मनात त्यांच्यावर आदर होता,
आमची लढाई वैचारिकच होती, पण दुर्दैवाने आता ती भ्रष्ट जुमला पार्टी झालेली आहे. पक्ष फोडा, आईसचा वापर, इन्कम टॅक्स, CBI, EDचा वापर करा, ज्याला आम्ही आईस म्हणतो दिल्लीमध्ये, त्याचा वापर करा, पक्ष फोडा, घरं फोडा, लोकांना भीती दाखवा, असंच एक गलिच्छ राजकारण देशात चाललंय आणि अतिशय दुर्दैवी आहे. आपद्धर्म तुम्हाला आठवत असेल, त्यांनी जो उल्लेख केला होता आपद्धर्माचा, आणि आता पुन्हा पत्राचा, इथपासूनचा ज्या प्रवास आहे त्यांचा, तो त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, हे अजित पवार गटाला एम्बॅरेस करण्यासाठीच हे केलेलं आहे त्यांनी, ऑकवर्ड. कारण का ते एका महाआघाडीत आहेत, राईट. ही गोष्ट बाहेर कशी आली? म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की देवेंद्रजी हे अजित पवार गटाला फोन करूनही सांगू शकत असते. म्हणजे हे सगळं एवढं पब्लिकमध्ये फिरून नक्की काय षडयंत्र? मला विचाराल तर अजित पवार गटाच्या विरोधात भ्रष्ट जुमला पार्टीचं हे षडयंत्र आहे असं मला आता वाटायला लागलंय. तुमचं काय बोलणं झालंय नवाब मलिक यांच्याशी या सगळ्या? मी आता त्यांना कॉन्टॅक्ट करायचा, मी पार्लमेंटमधून आल्यावरच मला धक्काच बसलाय बघून. मी लगेच त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, त्यांचा मोबाईल मला लागला नाही, पण मी मेसेज दिलेला आहे आणि माझं रात्री नक्कीच मी त्यांच्याशीही बोलीन, जयंत पाटलांशीही बोलीन. तिथे काय नक्की झालं हाऊसमध्ये त्याची सगळ्याची माहिती महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांकडून, अर्थातच मलाही म्हणजे मलाही विचारायला लागेल की नक्की हाऊसमध्ये त्यांच्या काय झालं, कारण का मी दिवसभर पार्लमेंटमध्ये होते आणि आमचं बिल होतं, त्याच्यामुळे मला फारशी काही तिथली ग्राउंडची काय माहिती आहे, नक्की काय पद्धतीने झालं, हे सगळ्याची माहिती अर्थातच मला घ्यावी लागेल. शेवटचा प्रश्न, हे सगळं पत्र, त्यामध्ये त्यांचा अशा पद्धतीचा उल्लेख, त्यांना घेणार नाही किंवा त्यांना युतीमध्ये घेणार नाही अशा प्रकारचा त्यातला उल्लेख, हे सगळं ऐकल्यानंतर नवाब मलिक यांनी पुन्हा शरद पवारांसोबत किंवा त्यांना भेटायला यावं का, किंवा तुमच्या पार्टीत यावं? माझी अशी कधीच कुणाकडून अपेक्षा नसते, कारण आपल्याबरोबर ज्यांनी आपल्या सुखदुःखात आपल्याबरोबर राहिले आहेत यांची जाण, प्रेम हे मी नेहमीच आयुष्यभर ठेवते. हे संस्कार माझ्यावर माझ्या आईवडिलांनी केलेले आहेत आणि आमचे कुटुंबाचे संस्कार आहेत. त्याच्यामुळे कोण कुठे काय ह्याच्या फारसा मी विचार करत नाही, पण एखादं कुटुंब अडचणीत असेल तर पूर्ण ताकदीने आपण त्यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे. सुखात सगळेच असतात, जो अडचणीच्या काळात खरा उभा राहतो ना, तोच खरा स्वाभिमानी मराठी माणूस. अजित पवारांची अडचण झाली या सगळ्यामुळे? मी अजित पवारांची एकट्याची म्हणणार नाही, मला असं वाटतं अजित पवार गटाला भारतीय जनता पक्षाने फसवले. ओके, थँक्यू. हे आता सुप्रिया सुळे, आणि त्यांनी जे पत्र लिहिलेलं होतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, या सगळ्या प्रकरणावरती त्यांची ही प्रतिक्रिया होती. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, नवी दिल्ली. अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला तो नवाब मलिकांच्याच एंट्रीनं. त्यामुळे रंगलेल्या राजकारणावरच होता आपला पहिला प्रश्न. त्यावर महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद आलाय. त्यापैकी काही निवडक प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न तुम्हाला परत सांगते. आजचा आपला प्रश्न होता, नवाब मलिक दोषी आहेत का, यापेक्षा ते कोणाच्या बाजूला आहेत हे नेत्यांना जास्त महत्त्वाचे वाटते का? तुम्हाला सोशल मीडियावरून आलेल्या प्रतिक्रिया आपण आता बघूया. एक्सवरून अभिषेक खेडेकर, आधी भाजपने त्यांच्यावर आरोप करून रान उठवला, आता ते सत्तेच्या बाजूने आहेत, त्यामुळे भविष्यात क्लीन चिट सुद्धा मिळेल. यूट्यूबवरून कौतुक सरवणकर, भाजपचं हिंदुत्व हे ती व्यक्तीसोबत आहे की विरोधात आहे यावर ठरतं. यूट्यूबवरून सुशांत चौगुले, नवाब मलिकांचा दाऊदशी संबंध इथपर्यंत आरोप केले होते, पण सत्तेसाठी ते खुद्द दाऊदला पण पक्षात सामील करून घेतील अशी स्थिती सध्याच्या भाजपची आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतला हाच संघर्ष पुढचे काही दिवस तरी नक्कीच पाहायला मिळेल. तूर्तास आपण आता बघूया की आपला पोलला काय प्रतिक्रिया आल्या आहेत महाराष्ट्रातून, काय म्हणतोय आजचा आपला पोल, आणि त्यासाठी आपल्या पोल सेंटरला आपण प्रश्न बघूयात. नवाब मलिक दोषी आहेत का, यापेक्षा ते कोणाच्या बाजूला आहेत हे नेत्यांना जास्त महत्त्वाचे वाटते का? एकूण 13,000 मतं आलेली आहेत यूट्यूबवर. 89% लोकांनी होय म्हटलंय, 11% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं. 83% होय म्हटलंय, 17% नाही.
फेसबुकवर. 58% लोकांनी होय म्हटले, 42% नाही. एक्सवर बघूया. पंच्याऐंशी टक्के लोकांनी होय म्हटलंय, 15% नाही. कालपर्यंत नवाब मलिकांवर थेट देशद्रोहांशी संबंध आहेत म्हणून आरोप भाजपनं फडणवीसांनी केले. आज त्याच मलिकांसाठी फडणवीसांना सभागृहात उभं राहून बोलावं लागलं. पण फडणवीस हे एक धोरणी राजकारणी आहेत. त्यांना लगेचच अंदाज आला असणार की राष्ट्रवादी दादा यांना बरोबर घेतलं असलं तरी मलिकांच्या बाबतीत मात्र धिस मच अँड नो मोर किंवा इट इज अ टाइम टू ड्रॉ अ लाईन. भाजपनं प्रखर राष्ट्रवादाच्या भूमिकेशी नेहमी स्वतःची आयडेंटिटी जोडली आहे. भूमिका बदलणे ही एक बाजू, पण आयडेंटिटीज बदलणे हा दुसरा भाग. मलिकांवरचे आरोप हे आपल्या राष्ट्रवादाच्या आयडेंटिटीशीच तडजोड करणं ठरू शकतं. भाजप ज्या संस्कारांबद्दल बोलतं त्या संस्कारांशीच तडजोड होऊ शकते. हे हेरूनच फडणवीसांनी हे पाऊल उचललं असणार. यावर अजित पवार गट नक्की काय भूमिका घेतो हे अजित पवार बोलतील तेव्हाच कळेल. हिवाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस गाजला तो आदित्य ठाकरे आणि SIT चौकशी सुरू होणार या वृत्तानं. आज सकाळपासूनच दिशा सलियन मृत्यू प्रकरणी राज्य सरकार SIT नेमणार. DIG रँकचे अधिकारी या SITचं नेतृत्व करणार आहेत अशी चर्चा होती. SIT चौकशीची ही माहिती केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर राज्यभरात हॉट टॉपिक राहिली. विविध माध्यमांवरही SITमुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होणार का यावरही चर्चा रंगल्या. अधिवेशनाच्या कामकाजाचा पहिला दिवस संपला. आमदार आपापल्या मुक्कामाला गेले, पण दिवसभर गाजलेली दिशा सलियन प्रकरणी SITची चर्चा केवळ चर्चाच राहिली. मात्र त्यामुळे दिशा सलियन प्रकरणाची आताची परिस्थिती नक्की काय आहे आणि या प्रकरणात अजूनही किती राजकीय पोटेन्शियल जिवंत आहे हे दिवसभराच्या घडामोडींवरून लक्षात आलं. मागच्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिशा सलियन मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SITची घोषणा केली होती. पण SIT गेली 1 वर्ष गठीत झालीच नाही. पण SIT नेमणुकीच्या वृत्तानं ही SIT आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ करणार का असा प्रश्न प्रत्येक जण विचारू लागला. सत्ताधाऱ्यांना आरोपांनी बेजार करणाऱ्या आदित्य ठाकरेंना घेरण्याची सत्ताधाऱ्यांची पूर्ण तयारी झाल्याची जोरदार चर्चा आहे. जर सरकारनं SIT नेमली तर केवळ भाजपच नव्हे तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनेही आदित्य ठाकरेंनी स्वतःहून चौकशीला सामोरं जावं अशी मागणी केली आहे. यावरच आम्ही आजच्या भागात तुम्हाला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, दिशा सलियन प्रकरणात SIT नंतर तरी सत्य बाहेर येईल का? होय किंवा नाही हे तुम्हाला सांगायचं होतं. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. दिशा सलियन प्रकरणात SIT नंतर तरी सत्य बाहेर येईल का या प्रश्नावर आपण काय प्रतिक्रिया दिल्या आहेत सोशल मीडियावर ते बघूया. एक्सवरून समीर मुलानी या प्रकरणाचा राजकारणाशी संबंध नसतानाही त्याचं राजकारण सुरू आहे. एक्सवरून अमोल काते राजकारणात कुणीही कायम शत्रू नसतो. सत्ताधारी आणि विरोधक संघर्षात तपास यंत्रणा आपली विश्वासार्हता गमावून बसत आहेत. यूट्यूबवरून पांडुरंग दुबळ पहिल्यांदा राणे कुटुंबाची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा, त्यांच्याकडे भरपूर माहिती आहे असं ते नेहमीच सांगतात. यूट्यूबवरून श्रीराम कुलकर्णी कुणालाच सत्य बाहेर आणायचं नाही.
यूट्यूबवरून राजेश अंधरीकर, कुणालाच काही होणार नाही, प्रत्येकाला फक्त राजकारण करून स्वतःची पोळी भाजून घ्यायची आहे. यूट्यूबवरून अश्रुभा कांगडे, होऊनच जाऊ द्या एकदा काय तो सोक्षमोक्ष. दिशा सलियन मृत्यू प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचं काही कनेक्शन आहे का? आणि या प्रकरणावर एवढं राजकारण का रंगलं आहे? याबाबत सविस्तर चर्चेसाठी 0 आवरमध्ये आपल्या सोबत उपस्थित आहेत शिवसेना उबाठा गटाचे प्रतोद सुनील प्रभू. सुनीलजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. आज परत एकदा चर्चा आहे, सूत्रांची माहिती आहे की 1-2 दिवसामध्ये SIT जी घोषित झाली होती गेल्या डिसेंबरमध्ये ती गठीत केल्या जाईल. काय प्रतिक्रिया आहेत? असं आहे की राजकीय सुडापोटी भारतीय जनता पक्ष आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी आणि ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीचं SITचं या ठिकाणी गठीत करून कारवाई करण्याचं एक घोषणा मागच्या अधिवेशनात केली होती आणि आता या अधिवेशनामध्ये त्यांना त्याची आठवण झाली आहे. आपल्याला माहिती असेल की दिशा सालियन प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी रिपोर्ट जो केला तो क्लोजर रिपोर्ट त्यांनी सादर केलाय. त्यात त्यांना काही आढळलेलं नाहीये. दिशा सालियनच्या आईने आव्हान केलंय की माझ्या मुलीचा मृत्यूनंतर तिची अवहेलना करू नका, तर देखील भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीने दिशा सालियनना त्याच्या आईने केलेल्या विनंतीला मान न ठेवता त्यांना त्या ठिकाणी तिची अवहेलना करण्याचा प्रयत्न करते. आणि केवळ या ठिकाणी आदित्य ठाकरे एक उमदा नेतृत्व देशासाठी, राज्यासाठी, त्याला बदनाम करण्याचं काम भारतीय जनता पक्षाची मंडळी करतात. नक्कीच कुठेतरी. आणि माझं स्पष्ट असं म्हणणं आहे, जर SIT आदित्य ठाकरे बोला आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत SITची चौकशी आपण करताय, आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत जर आपण हे सरकार पारदर्शकपणे SITची चौकशी करताय, तर माझं स्पष्ट असं मत आहे की या नाशिकच्या प्रकरणात डग माफिया पाटील याच्या सोडवण्यासाठी ज्या मंत्र्यांनी फोन केला त्याची SIT चौकशी आपण का नाही करत? ती जनतेसमोर का आणत नाही? नवी मुंबईमध्ये जेव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेला धर्माधिकारी यांना, तेव्हा अनेक सेवेकरी त्या चेंगराचेंगरीमध्ये मेले. त्यासाठी SIT का नाही नेमली? त्यासाठी SIT मध्ये आपण का नाही, जे मृत्युमुखी पडले त्याला, जे दोषी आहेत, जे कोण असतील त्याच्यावरती कारवाई का नाही केली? राज्य सरकारच्या इस्पितळामध्ये, महाराष्ट्राच्या अनेक इस्पितळामध्ये औषधाअभावी, उपचाराअभावी अनेक जण दगावले, मृत्यू पडले. तो 302च होतं आणि त्याच्यावरती SIT का नाही नेमली? म्हणजे सरकार स्वतःच्या सगळ्या गोष्टी झाकून ठेवतंय आणि केवळ आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबियांचे आहेत, बाळासाहेबांचे नातू आहेत, उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आहेत, महाराष्ट्राचं एक उमद नेतृत्व आहे आणि म्हणून त्यांना बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीचा SIT नेमून त्यांच्यावरती राजकीय सुडापोटी या सगळ्या गोष्टी करते. आज आशिष शेलार यांनी एक वक्तव्य केलं या SITच्या बातमीवर. त्यांचं असं म्हणणं होतं की एकदाचं स्वतःच आदित्य ठाकरेंनी चौकशीला सामोरं गेलं पाहिजे आणि जे काय सत्य आहे, लोकांच्या मनातली जी शंका आहे ती दूर त्यांनी करावी, असं त्यांनी म्हटलं. असं आहे की आदित्य ठाकरे यांच्यावरती मागच्या अधिवेशनामध्ये हरकतीचा मुद्दा उपस्थित करून भारतीय जनता पक्षाच्या मंडळींनी फॅब्रिकेट पद्धतीने ज्या पद्धतीने SIT लावली हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि त्यामुळे पोलिसांनी जो रिपोर्ट सादर केला तो क्लोजर रिपोर्ट आहे. त्या पोलिसांच्या रिपोर्टमध्ये ती आत्महत्या आहे हे त्यांनी त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे. केवळ आदित्य ठाकरे यांना बदनाम करायचं, त्यांचं नाव घेऊन एका महाराष्ट्राच्या उमद्या नेतृत्वाला बदनाम करून ठाकरे कुटुंबियांना बदनाम करण्याचं एवढंच काम भारतीय जनता पक्षाकडे आहे. आणि म्हणून ही पूर्वग्रह दूषित राजकीय सुडापोटी अशा पद्धतीची SIT लावलेली आहे. जर SIT गठीत झालीच, जसं म्हणजे SITची घोषणा तर झालीच होती, पण खरंच ती जर गठीत झाली तर काय भूमिका राहणार आहे आदित्य ठाकरेंची? असं SIT गठीत झाली तर ती चौकशी होईल, दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि सत्य बाहेर येईल ना. मी तर आपल्याला एवढंच सांगतो की राजकीय सुडापोटी फॅब्रिकेट पद्धतीने अशा पद्धतीचं SIT लावून केवळ आदित्य ठाकरे हे ठाकरे आहेत म्हणून त्यांना बदनाम करण्याचं काम चाललंय. SIT जरी लागली तरी खोदा पहाड निकला चुवा अशी म्हण आहे, इथे चुवाही नाही निघणार.
म्हणजे आदित्य ठाकरे हे पूर्णपणे निर्दोषपणे यातून बाहेर येतील असा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेला पण आहे. नक्कीच यातलं राजकारण लोकांना सुद्धा दिसतंय. मात्र एक प्रश्न तरीही मनात येतो की अजूनपर्यंत स्पष्टपणे कुठलीही चौकशी करा, मी सामोरं जायला तयार आहे, असं वक्तव्य मात्र आदित्य ठाकरेंचं एकदाही आलेलं नाहीये. नाही, असं आहे की आदित्यजींनी अनेक वेळा या बाबतीत बोललेले आहेत. अनेक शिवसेनेचे प्रवक्ते मोकळेपणाने मीडियासमोर येऊन बोललेत आणि मी आज सांगतोय की चौकशी कोणती करायची ते सरकारला राजकीय सुडापोटी करू दे. सरकारला जी कुठची चौकशी करायची आहे ती राजकीय सुडापोटी करू दे, पण यातून कुठचंही सत्य हे जे भारतीय जनता पक्षाला अपेक्षित आहे ते मात्र येणार नाही. आदित्य ठाकरे हे निर्दोष आहेत, केवळ राजकीय सुडापोटी त्याला बदनाम करण्यासाठी ही SIT त्या ठिकाणी नेमलेली आहे. आपल्याला खरं तर वेळेची मर्यादा आहे, पण मी तुम्हाला अगदी शेवटचा छोटा प्रश्न विचारते की या टायमिंग बद्दल काय म्हणाल? की गेल्या खेपेच्या अधिवेशनामध्ये SIT घोषित केली, 1 वर्ष त्याच्यात काही झालं नाही, परत एक अधिवेशन आल्यावर, तेच अधिवेशन आल्यावर आता परत एकदा तीच बातमी सरकारच्या सूत्रांकडनं येते. नक्की टायमिंगचं काय आहे? टायमिंग म्हणजे हेच आहे की महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता इतकी सुज्ञ आहे, केवळ आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आहेत, ते या सरकारला पूर्णपणे विरोध करतायत, सरकारच्या विरोधात भूमिका घेत आहेत आणि म्हणून आदित्य ठाकरे हे ज्या पद्धतीने सरकारच्या विरोधात भूमिका घेत आहेत म्हणून त्यांना कुठेतरी या ठिकाणी शब असावा, म्हणून त्यांना राजकीय सुडापोटी बदनाम करण्यासाठी आज पुन्हा अधिवेशनामध्ये ही बातमी किंवा अशा पद्धतीच्या ज्या काय बातम्या त्या सोडल्या जातात. धन्यवाद सुनीलजी. ABP माझाच्या 0 आवरमध्ये आपण आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आजचा आपला प्रश्न होता, दिशा सलियन प्रकरणात SIT नंतर तरी सत्य बाहेर येईल का, यावरच कौल पाहायचा आहे. हिवाळी अधिवेशनाचा आजच्या पहिल्या दिवशी दिशा सलियन प्रकरण गाजलं होतं, त्यातील आदित्य ठाकरे आणि SIT याच विषयावर होता आपला दुसरा प्रश्न. त्यावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न तुम्हाला सांगते, दिशा सलियन प्रकरणात SIT नंतर तरी सत्य बाहेर येईल का? एकूण 12,000 मतं यूट्यूबवर होती. 63% म्हटलंय होय, 37% वाटतंय नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं, 68% लोकांनी होय म्हटलंय, 32% नाही. फेसबुकवर एकूण 1,500 मतं, 37% लोकांनी होय म्हटलंय, 63% नाही. एक्सवर 44% लोकांना होय वाटतंय, मात्र 56% नाही वाटतंय. 2019 पासून महाराष्ट्राचं राजकारण कायमचं बदललं. त्या 2-3 वर्षात महाराष्ट्राचं राजकारण हादरून टाकणाऱ्या अनेक घटना घडल्या. मविया सरकार गेल्यानंतर त्या काळातील अनेक प्रकरणं चौकशीच्या फेऱ्यात आली. त्यातील एक म्हणजे सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सलियन मृत्यू प्रकरण. या प्रकरणाशी काहीतरी संबंध असल्याचे आरोप थेट आदित्य ठाकरेंवर करण्यात आले. खरं तर या प्रकरणात भाजप किंवा शिंदे गट जरासा सुद्धा गंभीर असता तर गेल्या वर्षभरात चौकशीचे आदेश देऊन मोकळे झाले असते. त्यामुळेच सोक्षमोक्ष लावण्याऐवजी हा विषय चिघळत ठेवण्यात जास्त स्वारस्य आहे असा आरोप केला जाऊ लागला. जर सरकारकडे खरंच काही माहिती असेल तर कारवाई करावी, फक्त लेव्हरेजसाठी असे विषय वापरू नयेत अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा असेल. या बातमीसोबत 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूया. तोवर पाहत रहा ABP माझा.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.